तू त्याला मारलंस असं सांगितलं त्या मुलांनी? आई नुसतं मारलं नाही, खोक पडेपर्यंत मारलं असं सांगितलं. हे काय आता नवीनच? मला काहीच कळलं नाही. मलाही काय कळत नाहीये काय प्रकार आहे हा सगळा. अगं आई मी मी इतकं समजावलं त्याला. म्हटलं संकेत सांग, तू खरं सांग, खरं बोल. शेवटी भुवनेश्वरी मॅडम मध्ये पडल्या आणि म्हटलं तुम्ही राजीनामा द्या. नमस्कार. सरकार तुम्ही आणि इथं बसा बसा की सरकार चहा ठेवते. नाही नाही नाही, चहा नको राहू दे. धाकलं सरकार आज इकडं कसं काय येणं केलं? तेच की यालाच बघायला आलतो. काय झालं रे बाळा, काय लागलं? लागलं नाही, मारलं. मारलं? कोणी मारलं? कोणी मारलं? खरं खरं सांग, काय घाबरू नका अजिबात. अक्षरा मॅडमनी. अक्षरा मॅडमनी मारलं? हो. काय यार, अक्षरा मॅडम कवा असं कुणाला विद्यार्थ्यांना मारत नाहीत रे. मी तर कवा असं ऐकलेलं नाही वर. काय तू तरी ऐकलंयस का कधी असं? कधीच मारत नाहीत अक्षरा मॅडम तुमच्या, आहे का नाही? सरकार त्या लय चांगल्या होत्या. होत्या म्हणजे काय आता नाहीत चांगल्या? नाहीत, पहिल्यासारख्या वागत नाहीत त्या आमच्याशी. म्हणजे सारख्या चिडतात. आणि आधी कवा मारलं नाही आम्हाला, पण आता लई मारतात. मॅडम पहिले एकदम शांत शांत असायच्या, लई भारी शिकवायच्या. आमचं काही चुकलं की समजावून सांगायच्या, पण आता नुसतं मारतात. सरकार त्यांना काय झालं काय माहिती नाही. शाळेतली सगळी पोरं म्हणतात अक्षरा मॅडम असं का खुळगत वागतात. आज पण माझं डोसकं बेंचवर आपटलं आणि लई मारलं. तेव्हा मला त्यांची लई भीती वाटली सरकार. अहो त्याचं रगत बघून आम्हाला चक्कर आली. एकूण ते एक पोरग आहे हो आमचं, आणि बघा कसं गुरागत मारलंय ते आमच्या पोराला. आपला संकेत लवकर बरा होणार. हा काय नाही, होऊन जाईल ते बरं. आणि ताई दादा माफ करा आम्हाला. अहो सरकार तुम्ही कशाला माफी मागायलेत? यात तुमची काय बी चुकी नाही. नाही तसा विषय नाही, आमच्या मंडळी आहेत ते, शेवटी त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो. जर तुम्हाला असं वाटतच असेल तर माफ करा. आणि तुम्हाला कधी बी गरज पडली मला कवा बी तुम्ही फोन करू शकताय. हां काही गरज पडली तर. ह्यो होणार लवकर बरा, टेन्शन घेऊ नका. आणि ह्यो विषय आता इथंच मिटूया. कंप्लेंट वगैरे देण्याच्या काय भानगडीत पडू नका. ठीक आहे बाळा, हे तुझ्यासाठी आणलेलं आहे. सगळी एका दिवशी खाऊ नको, बेता बेता का. येऊ काय? होय. तुम्ही हळू बोल की जरा. जा आधी दार बंद कर. एक नंबर काम केलंय बरं का. हे घे बक्षीस. आता तुम्ही सांगितलं तसं केलं. जरा हळू बोल की. भीतीला बी कान असतात. आणि हा हितनं पुढं यो मॅटर इथंच संपवायचा. थोबाड एकदम बंद ठेवायचं, कळलं? आणि बघ संख्या, तू बी कुणाला बी काय बी सांगायचं नाही, कळतंय? आणि हा हितनं पुढं मला अजिबात फोन आला नाही पाहिजे तुमचा. माझं काही काम असेल तर मीच फोन करेन. येते. काय भुवनेश्वरी मॅडम होत्या तिथे? हो, सगळं त्यांच्या समोरच सुरू होतं. मला एक कळत नाहीये, त्या मुलांनी नेमकं तुझंच नाव का घेतलं ग अक्षरा? मलाही नाही कळलं ग आई. काय चाललंय बाई तुमच्या शाळेत, मला तर काही कळतच नाहीये. तरी मी तुला सांगत होते अक्षरा, नको ग हे, शाळा शाळा बंद कर. रोज काहीतरी होत असतं तिथे. आज असं का झालंय मला खरंच नाही कळलंय. बरं भुवनेश्वरी मॅडम काही बोलल्या का तुला? बोलल्या ना, काय? राजीनाम्याची मागणी करतायत माझ्याकडे. काय? राजीनामा द्या म्हणाल्या? हो. मग तू काय म्हणालीस? मी काही केलंच नाही तर मी राजीनामा का देऊ?
नाही देच तू राजीनामा. अहो बाबा काय झालं असं का म्हणताय तुम्ही? खरंच दे तू राजीनामा. ती शाळा सोड, ती माणसं सोड, तो नवरा सुद्धा सोड. तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माणसं आयुष्य आमच्यामुळं बरबादच झालंय असं? हो, तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही. माझी मुलगी सुखात नाहीये. तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं. पहिल्यासारख्या वागत नाहीत ते आमच्याशी, सारखे चिडतेत. आधिपती काय झालं? भेट झाली का सुनायची? नाही, मग त्यांचे बाबा भेटले. हा काय म्हणले ते? कधी पाठवत्यात पोरीला परत? ये सांगतो कधी पाठवतात पोरीला. अरे काय? बस त्यांच्या पोरगीला काय ते आपल्या घराकडे लावून देतील असं वाटत नाही मला. वेगळंच ऐकून आलोय अजून. काय पश्चाताप व्हायला ग त्यासनी. कसला? हेच की आपल्या घरी त्यांनी पोरगी दिली याचा पश्चाताप होते त्यासनी. अरे देवा, हे काय? आणि तेच आमच्यासारख्या आडाने गोळ्या संग लगीन लावून द्यायचं नव्हतं म्हणले. हे इतके दिवस का गप बसले ते? आता आठवले वय त्यासनी? आठवलं नाही ग, वाटलं असेल त्यासनी. त्यांचं तर काय चुकीचं आहे. मला एक सांग आजी, काय सांगू? आपली काय चूक झाली काय नात्यांची बेरीज वजाबाकी करण्यात? नाही ना, मला नाही वाटत आपलं काय चुकलं असं. आणि सुनबाई बी तशी नाही आहे की ती तुझ्याबद्दल चुकीचा विचार करेल. अरे तिच्या वडिलांनी काय वाटलंय ते वाटू दे, पण सुनबाईसने काय वाटतं हे महत्वाचं आहे बघ. सुनबाईला जर का घरला परत यायचं असेल ना मग, तर तिच्या वडिलांनी काय वाटतं याचा प्रश्नच उरत नाही बघ. मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. जाऊ दे, नग काळजी करूस. अरे समजा ठीक होईल बघ, स्वतःहून घरला येईल बघ ती परत. बाबा हो काय बोलताय तुम्ही? खर तर हे आधी बोलायला हवं होतं. सोड तू सगळं, आणि आधी तू ती शाळा सोड. मी असं काही नाही करू शकत बाबा. तू शिकलेली आहेस, हुशार आहेस. अगं तुला कुठेही नोकरी मिळेल. त्या शाळेला काही सोनं लागलेलं नाहीये. मी शाळेचं नाही म्हणत आहे बाबा. अधिपतींना सोडा असं का म्हटलात तुम्ही? हो म्हणालो. ते या जन्मात तरी शक्य नाहीये बाबा. अगं ते तुझ्या योग्यतेचे नाहीयेत. मला असं नाही वाटत. पण त्यांना शिक्षण नाहीये. बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे, शिक्षणाने माणूस घडतो. पण शिक्षणासोबत माणुसकी असेल ना, तर तो माणूस माणूस म्हणून सगळ्यांना आपलासा वाटतो. आणि अधिपती आहेत हो तसे, शिक्षणासोबत माणुसकी जपणारे. तू कधी माणुसकी बघितलीस ग त्यांच्यातली? कितीदा तरी बाबा. दाना नीट ठेव. हे काय दादा? खाऊ आहे. कोणी पाठवला? धाकले सरकारने पाठवले. आता आम्ही भेटलो नव्हतो तुला, पैशांची काळजी कशाला करायलास तू? आजपासून ह्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपली. तू एक म्हणतेस मस्त ते येतील घरला परत म्हणून, पण कवा काय लक्षण दिसत नाही की तसं. उलट आता मला तर असं वाटायला लागलं की आता त्या काय त्यांची इच्छाच दिसत नाही आता परत घराकडे इकडे यायची. तसं असतं तर तुला फॅक्टरीत भेटायला आली नसती ती. तर ती स्वतःहून तुला भेटायला आली आणि तू काय केलंस? भांडलास तिच्याशी. भांडू नाही तर काय काय आरती ओळख काय त्यांचा तो मित्र होता त्यांच्या संग. त्याला बघून डोसक्याची शिर उठली माझ्या. अरे हेच. अरे असं दुसऱ्या कोणावरून तरी आपलं डोसकं फिरवून घ्यायचं नसतं. तू तिच्यावर चिडलास, हे चुकलंच बघ तुझं. हा बरं ठीक आहे, चल ते माझं चुकलं. पण त्यांनी जे केलं ते चुकलं नाही. त्यांनी आईसाहेबांविरुद्ध कंप्लेंट दिली पोलीस स्टेशनमध्ये, ते चुकलं नाही. त्या गोष्टीसाठी मी त्यासनी माफ करू शकत नाही. ते पाऊल त्यांनी नाही उचलायला पाहिजे होतं. अरे हो हो, शांत हो. किती चिडतोयस बघ. बस बस ये बस. शांत हो, शांत. ठीक आहे ठीक आहे. हे बघ, तू जसं रागाच्या भरात काय काय केलं असेल ना, तसं तिनं बी केलं असेल.
तसा मला बी तिचा राग आला आहे. ती मला भेटली का नाही तिला विचारणार आहे तू असं का केलंस म्हणून. मला सांग, आता समजानेच असा रागराग केला तर हे कोडं कसं सुटायचं? हा, तू असा रागावून इथं एकटा राहणार, ती तिथं एकटी राहणार. अरे सुखी संसाराची स्वप्न रंगवलीस नव, मग ती कशी पूर्ण होणार तुझी बायको बरोबर नसल्यावर? सांग की. अगं त्यासाठी तर गेलतो. मला कळतंय ग, मला वाटतंयच की मास्तरीनबाईशिवाय काय अर्थच नाही जगण्याचा कशालाच. म्हणताना गेलतो, म्हणजे त्यांच्या बाबासनी तरी भेटावं, निदान काय आहे त्यांच्या मनात जाणून तरी घ्यावं. कळलं, खरं कळलं सगळं, त्यांच्या मनात काय होती खतखती. तर असं वाटतंय उगाच गेलो, चूक झाली जाऊन माती खाल्ली. काय ते म्हणतात की दृष्टीआड सृष्टी असलेलं बरं असते. कवा कवा काही गोष्टी आपल्याला न कळलेल्याच बऱ्या असतात. गेलो ते चुकीचं झालं असं वाटतंय. हे बा, माग काय झालं, कोण काय बोललं, आता याचा विचार करू नकस. हे समजा विसरून जा. अरे तर पुढं काय करायचं ते बघ की. अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या पुढं. हे बघ बा, तिच्या पण मनाचा विचार कर. झालं गेलं विसरून जा आणि तिला घरला परत घेऊन ये. हा, म्हणते ते बरोबरच आहे म्हणा. झालं गेलं विसरूनच जायला पाहिजे. आता इथून पुढं काय चूक होता कामा नये. एवढी काळजी घ्या अधिपतीराव. बघा कसं काय जमतंय. नाही नाही, मला नाही असं वाटत. म्हणजे त्यांच्यात माणुसकी, चांगुलपणा हे आहे याच्याबद्दल आता मला शंकाच आहे. असं काय म्हणताय बाबा? ते खरंच खूप चांगले आहेत. आहेत नाही, होते. आता ते चांगले नाही आहेत. आता ते वेगळेच अधिपती बघायला मिळतात. नाही बाबा, असं नाहीये. अधिपती अजूनही तसेच आहेत, अजिबात बदलले नाहीयेत ते. अक्षरा प्लीज, आता तरी तू त्यांची वकिली नको करूस. वकिली नाही बाबा, मी खरंच सांगतेय. आता खरं हे आहे की तू त्यांना नकोयस. मला नाही असं वाटत बाबा, असं नाहीये. अगं असंच आहे, म्हणून तर भांडण मिटवत नाहीत ना ते. आणि आता तू कितीही जरी त्यांची बाजू माझ्या समोर मांडलीस ना तरी ती मला खरी वाटणार नाही. खर तर मी त्या माणसाला आता पुरता ओळखायला लागलोय. बाबा ऐका ऐका, मी तुमचा राग समजू शकते, पण आत्ता जे घडतंय ते तुम्ही बघताय ना, त्याला तुम्ही रिॲक्ट होताय. आत्ताची परिस्थिती चांगली नाहीये अक्षरा. पण परिस्थिती म्हणजे अधिपती नाहीत ना. अगं पण ही परिस्थिती त्यांनीच आणली आहे ना तुझ्यावर. मला नाही असं वाटत बाबा. अक्षुबाळा, अगं आता तरी प्रॅक्टिकली विचार कर थोडा. कसला? तुझ्या आयुष्याचा. बाबा मी तोच विचार करते, मी प्रॅक्टिकलीच विचार करते, म्हणून तर अधिपतींना भेटायला गेले होते ना. अगं पण अक्षू काय झालं? ते भेटले का तुला, बोलले का? न बोलता चिडून निघून गेले ना. अगं आई हो, कारण असं एका भेटीत नाही होणार ना आमचं बोलणं. खूप गैरसमज झालेत आणि ते सगळे गैरसमज दूर व्हायला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. एकदा आमचं बोलणं झालं की सगळं ठीक होणार आहे, मला खात्री आहे. हे बघ, मला अजिबात खात्री वाटत नाही. मास्तरीनबाई, तुम्ही आज राजीनामा द्यायला नकार दिलाय खरा, पण तुमचा यो नकार आम्ही लवकरच होकारात बदलू. तुम्ही स्वतःहून शाळा सोडशिला. आम्ही हे तुम्हाला करायला लावू, कारण आम्हाला तुम्ही घरात न गए आणि शाळेत बी न गए. तुम्हाला आम्ही अधिपतींपासून, या घरापासून इतकं लांब करू का परत कधी अधिपतींपर्यंत पोहोचूच शकणार नाही तुम्ही. तुमची सावली बी न गए त्यांच्यावर. घरातनं जसं तुम्हाला बाहेर काढलंय तसं लवकरच शाळेतनं बी बाहेर काढू. बया 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 बया, ऐकावं ते नवलच. काय चाललं काय आहे हे? काय झालंय दुर्गे? ताई मला वाटलंच नव्हतं असं काही होईल म्हणून. दुर्गे, मुद्द्याचं काय ते बोल. ताई त्यांनी जे काही केलंय का नाही ते मला अजिबात नाही आवडलंय बघ. दुर्गे, बाजरी पेरू नकोस. म्हणजे मुद्द्याचं काय ते बोल. फापट पसारा नग. आधीच त्या मास्तरनीने आमचं डोसतं फिरवलं, आणखी तू फिरवू नकोस. काय झालंय? ताई मला अधिपतींचं वागणं नाही आवडलं. म्हणजे काय केलं काय त्यांनी?
अगं ताई तुझ्या मोर मास्तरनी बद्दल राग राग करतात आणि मग कशा पाहिजे त्या मास्तरनीच्या घरला जातात. मला अजिबात आवडलेलं नाही बघे. काय ते त्यांच्या घरला गेलते? हा फुलपगारे सर. काय झालं अधिपती? कशाचं नेमकं काय झालं आता? अहो तेच संकेत प्रकरण, मारहाण वगैरे. हा जाऊन आलो, त्या पोरग्याच्या घरला जाऊन आलो. गाठ पडली त्याचे आई बाबा. बरं मग काय नाही, ते काय ऍक्शन घेणार नाहीत म्हटले आता मास्तरीनबाई विरुद्ध. ते इशे कट झाला, सोडा मिटलंय ते प्रकरण. थँक्यू अधिपती. नाही पण भुवनेश्वरी मॅडम, आई साहेबांचं काय? नाही म्हणजे भुवनेश्वरी मॅडम मला विचारतील ना की मी अक्षरावरती काय ऍक्शन घेतली म्हणून. म्हणजे मी काय सांगायचं ना त्यांना. नाही प्लीज अधिपती, हे असं काही होऊ देऊ नका प्लीज. अक्षरा इथे शाळेतच राहिली पाहिजे असं काहीतरी करा तुम्ही. परीक्षा तोंडावरती आलेल्या आहेत, त्यात 2 शिक्षक रजेवरती आहेत. अक्षरा हवीच. अक्षरा म्हणजे ॲसेट आहे या शाळेची. काळजी करू नका, त्या कोणीकडे जाणार नाहीत. पण भुवनेश्वरी मॅडम, आई साहेबांसंग जे बोलायचं ते मी बोलतो, तुम्ही काळजी करू नका म्हणलंय ना. झोपा आता, बीपीच्या गोळ्या खावा तेवढं न विसरता. ठेवू का? गुड नाईट. काय अधिपती सुनबाईंच्या घरला गेलते? वय ताई तिच्या बापाला भेटायला गेलते ते. कशाला? त्या मास्तरनीची चौकशी कराय. तुला कसं कळलं? ते अधिपती आत्याशी बोलत होते तेव्हा ऐकलं म्या. म्हणजे चोरून ऐकायची सवय गेली नाही वाटतं तुझी? नाही नाही नाही, चोरून नाही ऐकलं म्या ताई. ते मी जाता जाता माझ्या कानावर पडलं ग. पण बरं झालं की. अगं त्यामुळे कळलं तरी का अधिपती काय करायले ते. ताई म्हणजे अगं तो व्हिडिओ बघून अधिपती चिडले, दुखावले गेले. तरी मी तिच्या घरला कशाला जायचं ग ताई? म्हणजे त्यासनी कसं वाटणार का आमच्या पोरीशिवाय ह्यांचं पानच हालत नाही. 1.5 दमडीचा तो थेरडा कसं कसं बोलला तो अधिपतीसनी. काय बोलले ते? अधिपती सारख्या अडाणी मुलाशी लगीन लावून देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या मुलीला विहिरीत ढकलून दिलं असतं तर बरं झालं असतं. आई अगं त्या थेरड्याची लायकी नाही आपल्या अधिपतींसमोर उभं राहायची. नाक वर करून कसं बोललाय तो त्यासनी माहित आहे? आणि ताई तुला तर माहितच आहे आपल्या अधिपतींचा स्वभाव कसा आहे ते. खाली मान घालून गप गुमान ऐकून घेतला असेल बघ त्यांनी, जसं काय त्यांचा लई मोठा गुन्हा झालाय. या जर तिथं असती का नाही ताई तर त्या थेरड्याचं नरडच दाबलं असतं बघ. अजून काय बोलले ते? हेच का अधिपती अडाणी धोंड आहे असं असं ते म्हणले वाटतं. ताई माझे जे कानावर पडलं ते मी तुला येऊन सांगितलंय. पर हा तू अधिपतीसनी हे समजा विचारू नकस बरं का, नाहीतर चिडत्याल ते. अजून काय म्हणले ते? तिच्या बापाला असं वाटतं का मास्तरनी शेजारी आपल्या अधिपतींची उभारायची बी लायकी नाही. त्यांची एवढी हुशार पोरगी म्हण आपल्या अडाणी अधिपतींच्या गळ्यात बांधली याची मोठी चूक वाटायली अगं त्यासनी. आपल्या घरात त्यांची पोरगी द्यायला नको होती असं काय काय म्हणले ग ते. एवढं होतं तर लेकीचं लग्न कशाला लावून दिलं? तेच तर की ताई. तेव्हा आपला पैसा प्रॉपर्टी बघून त्यांनी त्यांच्या मुलीचं लगीन लावून दिलं की. आणि आता हे सुचतंय त्यासनी. पण ताई तुला सांगू एका अर्थी बरंच झालंय का त्यासनी पश्चाताप व्हायलाय. असं का बोलताय बाबा? हे बघ मी प्रॅक्टिकली विचार करतोय. अगं तुझं लग्न लावून दिलं ना त्यावेळेला भावनिक होऊन फार पटापटा सगळ्या गोष्टी केल्या ग. तुझं सासर कसं आहे, तिथली माणसं कशी आहेत काही बघितलं नाही. फक्त तुझ्या डोक्यावर अक्षता टाकायच्या म्हणून सगळ्या गोष्टींना हो म्हणत गेलो. आता मात्र पश्चाताप होतोय त्या गोष्टींचा. बाबा असं नका ना म्हणू प्लीज. अगं हेच खरं आहे अक्षरा. नाहीये बाबा, नाहीये खरं. तुला एकच सांगतो बाळा, इमोशनल होऊन कुठलेही निर्णय घेण्याची ही वेळ नाही आता बाळा. हे बघ प्रॅक्टिकली विचार कर आणि त्या नात्यातून बाहेर पड. बाबा काय बोलताय तुम्ही? आमचं एक भांडण काय झालं तुम्ही मला नात्यातून बाहेर पडायला सांगताय? अगं त्यातच तुझं भलं आहे अक्षू. नाहीये बाबा, नाहीये, असं नाहीये. नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का म्हणून डायरेक्ट नातं तोडायचं? माझा निर्णय झालाय बाबा.
लग्न हा माझ्यासाठी खेळ नाही, त्यामुळे मी माझं लग्न मोडणार नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा, माझं अधिपतींवर खूप 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 प्रेम. मी त्यांना अजिबात सोडू शकत नाही कधी.